Good morning, everyone. We learn about energy flow in an ecosystem, and previously, first chapter, classification of plants. So these two chapters we are already completed. Now we are moving towards the our next topic. That is topic number 8, I think. The topic name is एट नंबरचा टॉपिक आहे युजफुल अँड हार्मफुल मायक्रोब्स और मायक्रो ऑर्गॅनिझम्स त्यांना म्हणू आपण useful and harmful microbes. So this is our next chapter, that is new chapter we are starting today from today's. Okay, here तुम्हाला दिसतात युजफुल अँड हार्मफुल मायक्रोब्सची स्टडी करायची आहे. काय आहेत, कुठं असतात, काय युजेस आहेत त्यांच्या, किती युजेस आहेत, या सगळ्या गोष्टी आपण आता पाहणार आहोत. तर बेसिकली आपल्याला मायक्रोब्स म्हटल्यानंतर पहिल्यांदा आठवतं की व्हॉट आर द मायक्रोब्स. पहिल्यांदा समजलं पाहिजे की कोणाला मायक्रोब्स म्हणतो. तर ऑर्गॅनिझम्स विच कॅन नॉट सीन बाय आवर नेकेड आईज, राईट, दॅट टाईप ऑफ ऑर्गॅनिझम्स आर रेफर्ड टू ॲज मायक्रोब्स. म्हणजे आपण कोणाला म्हणतो, ऑर्गॅनिझम्स कांट सी, organisms cannot seen by naked eyes are called असं म्हणू शकतो eyes which require microscope to see them are called microbes. Okay, this is a definition of microorganisms. Microorganisms किंवा मायक्रोब्सची डेफिनेशन आपण काय सांगता, ऑर्गॅनिझम्स कॅन नॉट सीन बाय नेकेड आईज विच रिक्वायर मायक्रोस्कोप टू सी देम. त्यांना पाहण्यासाठी आपल्याला मायक्रोस्कोपची गरज पडत असेल तर अशा ऑर्गॅनिझम्सना आर कॉल्ड मायक्रोब्स असं आपण म्हणतो, राईट. दिस इज द डेफिनेशन ऑफ मायक्रोब्स. नाव moving towards the useful microbes. Okay, first point. तर आपण सांगितलं की दोन प्रकारचे मायक्रोब्स असतात, युजफुल अँड हार्मफुल मायक्रोब्स. ओके, युजफुल अँड हार्मफुल मायक्रोब्समध्ये पहिल्यांदा आपण बघूया युजफुल मायक्रोब्स कुठले असतात. यामध्ये तुम्ही ऐकलं असेल, जेव्हा आपण कुठल्या बेकर प्रोडक्ट्सबद्दल जर बोलतो किंवा बेकरीच्या ज्या प्रोडक्ट्स असतात तर त्यांना मायक्रो ऑर्गॅनिझम्स आणावे लागतात. मायक्रोब्सचं त्यांच्याकडं किंवा त्या ज्या ब्रेड बनवल्या जातात, पाव बनवल्या जातात, तर स्प्रेड करतात त्यावरती पावडर, ईस्ट पावडर नाव ऐकलं असेल तुम्ही. याच्या व्यतिरिक्त एक घरची सिम्पल आपण एक मेथड पाहू. आपण काय करतो की मिल्क जो आहे, ओके, मिल्कचं कन्व्हर्जन करतो योगर्टमध्ये, दॅट इज दही, किंवा आपण याला कर्ड म्हणू. ओके, यामध्ये कन्व्हर्जन करत असतो. तर यामध्ये करतो काय, ॲक्च्युली आपण काय करत असतो, पहिल्यांदा आपण याला मिल्कला पाश्चुराईज करतो. पाश्चुराईजचा अर्थ काय होतं, पाश्चुरायझेशन. ओके, पाश्चुरायझेशनचा अर्थ होतो पहिल्यांदा आपण मिल्कला हीट करणार,
हीट केलं जातं ॲप्रॉक्सिमेटली 73 डिग्री सेल्सिअसपर्यंत किंवा 70च्या अबो, ओके, मोर दॅन 70 डिग्री सेल्सिअस समजा. ओके, हीट केलं, देन आपण काय करणार, हीट केल्यानंतर किती वेळ हीट करणार, एक सपोज करा एक 10 ते 15 मिनिट. ओके, 10 ते 15 मिनिट आपण मिल्कला हीट करणार. हीट केल्यानंतर काय केलं जातं, याला कूल डाऊन केलं जातं इमिडिएटली. कूल डाऊन इमिडिएटली म्हणजे लगेचच याला आपण कूल डाऊन करून टाकलं या हीटेड मिल्कला. तर धिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज पाश्चरायझेशन. आपण बघा घरी जेव्हा आपली आई किंवा जे आपले पॅरेंट्स असतात त्यांनी जेव्हा मिल्कपासून दही बनवली जाते किंवा बनवतात ती प्रोसेस तुम्ही पहा. पहिल्यांदा ते काय करतात, त्यांना ॲक्च्युली त्यांना माहिती नाही की आपण पाश्चराईज करतो आहे दुधाला. हे का केलं जातं, पहिल्यांदा मिल्कमध्ये जी काही हार्मफुल मायक्रोब्स असतील त्यांना किल केलं जातं बाय द पाश्चरायझेशन, दॅट इज हीटिंग ऑफ मिल्क, देन इमिडिएटली कूल डाऊन. ह्या प्रोसेस थ्रू मिल्कमधल्या जे काही हार्मफुल मायक्रोब्स असतील त्या नष्ट होऊन जातील. ओके, नाव यामध्ये आपण काय करतो, एक स्मॉल अमाऊंट ऑफ इनोक्युलंट ॲड करतो. ॲडेड म्हणजे स्मॉल अमाऊंट ऑफ इनोक्युलंट ॲड केलं. इनोक्युलंट म्हणजे आपण त्याला मराठीमध्ये म्हणतो विरजन, काहीतरी असं म्हटलं जातं. विरजन म्हणजे दहीचा थोडासा पार्ट टाकला जातो, राईट, दॅट इज द इनोक्युलंट, म्हणजे इनोक्युलेट करतोय आपण. मग ह्या ठिकाणी टाकल्यानंतर इथं होतं काय, ॲक्च्युली इथं होतं फर्मेंटेशन ॲनएरोबिक रेस्पिरेशन. ॲक्च्युली इथं काय होतं, ॲनएरोबिक रेस्पिरेशन होतं. ॲनएरोबिक रेस्पिरेशन म्हणजेच काय, या ठिकाणी जो बॅक्टेरिया आहे तर तो बॅक्टेरिया कोणता टाकला आपण या ठिकाणी, याला तर पाश्चराईज केलं, यामध्ये कोणत्या मायक्रोब्स नसतील त्या किल झालेल्या आहेत. मग हे टाकल्यानंतर हे जे टाकतोय आपण या ठिकाणी टाकतोय, ॲक्च्युली हा बॅक्टेरिया असतो यामध्ये लॅक्टोबॅसिली. ओके, लॅक्टोबॅसिलीच्या ज्या बॅक्टेरियाज असतात त्या यूजफुल असतात. यूजफुल बॅक्टेरिया आहे, तो मायक्रोब आहे. तो काय करतो की या मिल्कला योगर्टमध्ये कन्वर्ट करून देतो. आपल्याला सकाळपर्यंत जो मिल्क होता आपला पाश्चराइज मिल्क तो योगर्टमध्ये म्हणजे कर्डमध्ये कन्वर्ट होताना दिसतो. ॲक्च्युली यामध्ये होतं काय ते म्हणजे बेसिक प्रोसेस आपण पाहूया. तर बेसिक प्रोसेस यामध्ये काय होत असतं, मिल्क जो आहे मिल्कमध्ये एक शुगर असतं, मिल्कमध्ये शुगर असतं, दॅट इज शुगरचं नाव आहे लॅक्टोज शुगर. ओके, लॅक्टोज शुगर असते. लॅक्टोज मी तुम्हाला ठीक आहे, हे दोन प्रकारच्या मोनोमरनं बनलेली असते. मोनोसॅकॅराइडनं कार्बोहायड्रेटचे फॉर्म सांगितलं होतं मी तुम्हाला, मोनोसॅकॅराइड, डायसॅकॅराइड, दॅट इज ओलिगोसॅकॅराइड अँड पॉलिसॅकॅराइड. तर त्यामध्ये लॅक्टोज कसा आहे तर हा डायसॅकॅराइड आहे, म्हणजे 2 मोनोसॅकॅराइड यामध्ये प्रेझेंट असतील. त्यामध्ये ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज. ओके, हे 2 लॅक्टोजमध्ये शुगर प्रेझेंट असतात. या शुगरचं हा बॅक्टेरिया काय करतो, ब्रेकडाऊन करतो. जेव्हा आपण मिल्कचं कन्व्हर्जन योगर्टमध्ये करण्यासाठी ठेवतो, या ठिकाणी लॅक्टोबॅसिली काय करतो, लॅक्टोबॅसिली काय करतो, या मिल्कमध्ये जे शुगर आहे याचं ब्रेकडाऊन करून हा इथं या ठिकाणी बनवतो लॅक्टिक ॲसिड. लॅक्टिक ॲसिड बनवतो. लॅक्टिक ॲसिड आहे म्हणजे ॲसिड आहे तो. ओके, ॲसिडिक एन्व्हायरमेंट आला त्या ठिकाणी, म्हणजे या मिल्कची जी आहे pH म्हणजेच काय, pH मीन्स वॉट, दॅट इज हायड्रोजन
आयन कॉन्सन्ट्रेशन. ओके, जिथं जिथं pH कमी असते त्या ठिकाणी हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन, म्हणजे pH कमी म्हणजेच तिथं ॲसिडिक एन्व्हायरमेंट असेल. ओके, pH म्हणजे हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होतो. कोणाचा? या मिल्कचा. pH डिक्रीजेस. आता pH डिक्रीज झाली की काय होतं की हा मिल्क जो आहे तो कोऑग्युलेट व्हायला स्टार्ट करतं. मिल्क प्रोटीन ज्या असतात त्या सेपरेट व्हायला स्टार्ट करतात. मिल्क प्रोटीन्स ज्या आहेत त्या मिल्क starts to coagulate. कोऑग्युलेटचा अर्थ घट्ट व्हायला स्टार्ट होतं. ओके, घट्ट व्हायला स्टार्ट होतं आणि त्यामध्ये ज्या सेपरेट होणाऱ्या प्रोटीन्स असतात, मिल्क प्रोटीन्स, त्या सेपरेट होतात. त्याच्यामुळं त्याची जी टेस्ट असते ती वेगळी येत असते आपल्याला. कुठली? स्टार्ट टू कोऑग्युलेट. याच्यानंतर पुढं आपल्याला सांगता येतं, याच्यानंतर काय होतं? कन्वर्ट्स मिल्क इंटू कर्ड और योगर्ट. ओके, बाय separating milk proteins. तर ही जी आहे ती बेसिक प्रोसेस आहे. दुधामध्ये नेमकं ॲक्च्युली होतं काय? तर मिल्कमध्ये लॅक्टोज शुगर असती. लॅक्टोबॅसिलीच्या हेल्पनं त्या लॅक्टिक ॲसिडमध्ये कन्वर्ट केलं जातं शुगरला ब्रेकडाऊन करून. ओके, आणि असं केल्यामुळं काय होतं की ॲसिडिक एन्व्हायरमेंट जो येतो त्यामुळं pH जी आहे ती डिक्लाईन होते, डिक्रीज होते या मिल्कची. आणि ह्याचा अजून एक फायदा असतो, डिक्रीज्ड. आपण इथं घेऊ डिक्रीज्ड pH helps in killing of harmful microbes. म्हणजे pH डिक्लाईन होणं, कमी होणं हे देखील आपल्यासाठी हे एक फायद्याचं आहे. कोऑग्युलेशन तर होतंच, मिल्क प्रोटीन सेपरेट होत आहेत. pH डिक्लाईन झाल्यामुळं त्यांचं लिक्विड जो आहे तो सॉलिडमध्ये होत आहे, कोऑग्युलेट होत आहे, एकत्र येत आहे. तर सोबतच काय होतं की डिक्रीजेस जे झालेली आहे, pH डिक्रीज झाली, त्याच्यामुळं त्यामध्ये काही जर हार्मफुल मायक्रोब्सचं कंटामिनेशन असेल त्यांना किल करण्यासाठी पण ते युजफुल असतं. मग लॅक्टिक ॲसिडचं pH डिक्रीज होणार, pHचं लेवल वाढला म्हणजे या ठिकाणी ॲसिड वाढला म्हणजे pH डिक्रीज झाली. त्यामुळं मिल्क कोऑग्युलेट होतो आणि कन्वर्ट होतो कशामध्ये? कर्डमध्ये, बाय सेपरेटिंग मिल्क प्रोटीन्स. आणि हे जे डिक्रीज्ड pH आहे यामुळं काय होतं? हार्मफुल मायक्रोब्स जे असतात त्या किल होतात. ओके, सो दिस इज अबाउट मायक्रो ऑर्गॅनिझम. युजफुल मायक्रोबमध्ये आपण बघितलं फर्स्ट मायक्रोब, दॅट इज लॅक्टोबॅसिली. ओके, आता हे लॅक्टोबॅसिली जे बघितलं यामध्ये आपण सांगितलं की हे सगळं प्रोसेस होतो, कोऑग्युलेशन होतं, योगर्ट बनलं जातं. आता जर आपल्याला सपोज करा पाहायचं आहे की या लॅक्टोबॅसिलीचा स्ट्रक्चर कसा असतो, काय असतो, तर त्याला पाहणार कुठून? जेव्हा आपण बघतो की आपल्याकडं योगर्ट आलं म्हणजे ताक आहे, दही आहे आपल्याकडं, तर दह्यापासून एक पुढची प्रोसेस बनवली जाते, त्याला आपण बटर मिल्क म्हणतो. बटर मिल्क काहीतरी म्हटलं जातं, ताक असं म्हणतोय आपण. तर ते ताक जे असते, बटर मिल्क जे असते, याचं थोडंसं सॅम्पल जर आपण स्लाईडवरती ठेवलं, ओके, स्लाईडवरती टाकलं, ड्रॉप ऑफ बटर मिल्क
ऑन स्लाईड. ओके, ग्लास स्लाईड होती जे मायक्रोस्कोपमध्ये आपण ऑब्झर्व करतो त्याच्यात घ्यायचं. आणि ॲड मिथिलीन ब्ल्यू ॲज अ स्टेन. मिथिलीन ब्ल्यू जर आपण टाकलं स्टेन होतं, त्या मायक्रोबचा स्ट्रक्चर जो आहे तो व्यवस्थित आपल्याला दिसत असतो. ओके, त्याच्यानंतर आपल्याला कवर करायचं आहे. कवर स्लिप ऑन सॅम्पल, म्हणजे तो जो ड्रॉपलेट घेतला त्याला कवर करायचा विथ द हेल्प ऑफ कवर स्लिपचा. आणि ऑब्झर्व अंडर द कंपाउंड मायक्रोस्कोप ॲट फर्स्ट टाईम आपल्याला 10x मॅग्निफिकेशनला त्याला ॲडजस्ट करावा लागतो. त्याच्यानंतर तुम्ही परत पाहू शकता. देन यू हॅव टू पुट 60x मॅग्निफिकेशन. म्हणजे 10x पहिल्यांदा केलं होतं आपण, नंतर आपण 60x बघितलं. यू ऑब्झर्व रॉड शेप्ड बॅक्टेरिया कॉल्ड लॅक्टोबॅसिली. ओके, सो दिस इज अ एक्सपेरिमेंट. तुम्हाला शाळेमध्ये वगैरे करून घेतील जर आपल्याकडं त्या फॅसिलिटीज असतील तर करायला पाहिजे. तरी सोपी आहे. तुम्ही स्वतः देखील जर तुमच्या स्कूलमध्ये जर मायक्रोस्कोप अवेलेबल असतील तर ते तुम्ही करून पाहू शकता. काहीच नाही, सॅम्पल घ्यायचं, बटरमिल्कचा स्लाईडवरती टाकणार, कवर स्लिप त्यावरती अगोदर काय करणार, मिथिलीन ब्ल्यू नावाचा स्टेन मिळतो तुम्हाला, स्टेन करण्यासाठी डाय असतं. स्टेन केलं, कवर करायचं कवर स्लिपच्या हेल्पनं आणि त्याला ऑब्झर्व करायचं. पहिल्या 10x ॲडजस्ट करणार मायक्रोस्कोप, देन 60x त्याच्यावरती नावं असतील तुम्हाला लेन्सच्या. तिथं 60x केल्यानंतर तुम्हाला हे यांचं स्ट्रक्चर कसं असतं तर रॉड शेप्ड आपल्याला बॅक्टेरिया दिसतात. ओके, दिस इज अबाउट फर्स्ट युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम दॅट इज लॅक्टोबॅसिली. पुढचे जे आहेत आपण उद्याच्या क्लासमध्ये बघूया.